चंद्रपूर लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मात्र या लोकसभेमधला एक अतिशय प्रमुख चेहरा असा आहे, की तो अतिशय शांत बसला आहे आणि ही शांतता कुठल्या वादळाचा संकेत आहे का? असं आता राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आणि हा चर्चा आहे आमदार किशोर जोरगेवारांचा. अपक्ष आमदार आहेत किशोर जोरगेवार आणि गेल्या विधानसभेमध्ये पूर्ण राज्यामध्ये 70,000च्या बहुमताने ते निवडून आले होते आणि मुख्य म्हणजे ते राज्याची जी महाविकास आघाडी माफ करा महायुती आघाडी आहे त्याचे घटक पक्ष आहे, सरकारचे समर्थक आमदार आहेत. मात्र तरी देखील ते अजून भाजपचे उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार याच्या प्रचारात कुठेही दिसलेले नाहीये. या प्रचारात न दिसण्यामागे त्यांचं कारण की आपण जाणून घेऊया. किशोर भाऊ, तुम्ही स्वतः घटक पक्ष आहात सरकारचे, पण तुम्ही अजून कुठेही प्रचारात दिसत नाहीये. हे खरं आहे की महायुतीचं जे सरकार आलेलं आहे हे सरकार आणण्यामध्ये माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये आमचा या चंद्रपूर विधानसभेचा मोठा सहभाग राहिलेला आहे आणि महायुतीच्या सरकारचा एक भाग असल्यामुळे निश्चितपणे आहेच मी. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की तुम्ही कुठेही दिसत नाही. ही गोष्ट खरी आहे की मी कुठेही दिसत नाही आहे. याचं कारण असं आहे की महायुतीचे जे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराकडून त्या पक्षाकडून अजूनपर्यंत काही संपर्क झालेला नाहीये. निवडणूक प्रत्येक पक्षाची प्रत्येक उमेदवाराची एक आपली स्वतःची अशी रणनीती असते. त्या रणनीतीच्या आधारे ते निवडणुकीला सामोरे जात असतात. कोणाची मदत घ्यायची कोणाची नाही घ्यायची हा त्या पक्षाचा त्या उमेदवाराचा रणनीतीचा भाग असतो आणि म्हणून कदाचित माझी गरज नसेल म्हणून मला संपर्क केला गेला नाही म्हणून मी घरी निवांत आहे. तुम्ही जरी म्हणत असाल की मुनगंटीवारांना तुमची गरज नाही, पण सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही तुम्ही अतिशय जवळचे आहात. त्यांनी काही संपर्क केला नाही का? तुम्हाला म्हटलं नाही का की प्रचारात किंवा भाऊंना मदत करा? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा चंद्रपूरला फॉर्म भरायला आले स्टेजवर असताना त्यांनी मला ऐन वेळेवर त्यांनी मला फोन चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला. तर मी त्यांना सांगितलं की मी आता या क्षणी मी तिथे येऊ शकणार नाही, शक्य नाही. एवढाच त्यांचा संपर्क झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून अजून अशा पद्धतीचं काही नाही, कारण की त्यांचंच तिकडे मुंबईला सगळ्या सीट्स वाटप आणि सगळं सुरू आहे. त्याच्यामुळे असं काही संपर्क त्यांच्याकडूनही काही निर्देश संपर्क काही झालेला नाहीये. फक्त एवढं मात्र त्या दिवशी बावनकुळे साहेब आणि शिंदे साहेबांनी माझ्याशी बोलले होते. एक शेवटचा प्रश्न, प्रतिभा धानोरकर ज्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत त्या स्वतः तुमच्याकडे येऊन गेल्यात. काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष सुभाष दोटे हे देखील येऊन गेले. त्यांनी काय मदत मागितली आहे, काय चर्चा झाली? हे बघा, धानोरकर कुटुंबियाशी माझा संबंध बाळूभाऊ आमदार व्हायच्या अगोदरपासूनचे राहिले आहे. शिवसेनेची स्थापना करणाऱ्यांपैकी प्रमुखांपैकी मी एक इथे राहिलेलो आहे आणि वेळोवेळी त्यांच्या आमच्या भेटी व्हायच्या, बोलणं व्हायचं. तेही कधी वेळ असला तर गप्पा करायला यायचे. तो जागा पकड सन्माननीय वहिनी साहेब खरं तर यापूर्वी त्या एक दोनदा म्हणजे येण्याची वेळ ठरली, परंतु एकदा मला मुंबईला जावं लागलं नाही, एकदा त्यांना जावं लागलं, त्याच्यामुळे ते घरी येऊ शकले नाही. साधारणतः आपल्या कुटुंबातला जर काही झालं असेल, दुःखद घटना झाली तर आपण जे कुटुंबीय जवळ असतात तर त्यांच्याकडे आपण बोलत असतो, जात असतो. आणि त्याच एक भाग म्हणून माननीय अम्माचा आशीर्वाद घेण्याकरता त्या इथे आल्या होत्या. दुसरा प्रश्न तुम्ही सुभाष भाऊंच्या बद्दल बोलला. मी संसदीय कामामध्ये सुभाष भाऊ राजकारणामध्ये फार सिनियर आहेत. संसदीय काम राजकीय काही जर असेल तर मला मी त्यांचा सल्ला घेत असतो, त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि त्या ह्याच्यातून तेही आले होते. पण असं काही राजकीय तुम्ही ज्याला म्हणता येईल असं काही त्याच्या चर्चा झाली नाही. त्यांनाही माहिती आहे की मी महायुतीमध्ये आहे, त्या सरकारचं आणण्यामध्ये पाठिंबा मी दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय असं काही ती बोलणं झालं नाही. पण किशोर जोरगेवारांचं जे वजन आहे ते कोणाच्या पारड्यात पडेल, म्हणजे प्रतिभाताईंच्या की सुधीर भाऊंच्या? किशोर जोरगेवार वजनदार आहे की नाही आज किशोर जोरगेवारला प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे पारड्यात माझ्या वजनाचा कुठे प्रश्नच येत नाही. जर माझं वजन असतं काही असतं तर आतापर्यंत तसं दिसलं असतं, परंतु मला वाटत नाही, जाणवत नाही की मी काही वजनदार. हा एवढं निश्चित आहे की माझं शारीरिक वजन वाढलेलं आहे, ते कमी करायचं. तर हे होते किशोर जोरगेवार.
ज्यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी जी आहे ती दर्शवली आहे की अजूनपर्यंत भाजपच्या उमेदवार म्हणजेच सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून त्यांना कुठलाही संपर्क करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ते निवांत आहेत. मात्र जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत काँग्रेसचे ते देखील त्यांना भेटून गेले आहेत. त्यामुळे निश्चितच पुढील काही दिवसात या भेटींची आणि संपर्क न करणाऱ्या उमेदवाराची आणि त्यामुळे किशोर जोरगेवार नेमकं कुणासाठी आपलं वजन खर्च करणार ही नक्कीच एक चर्चेचा विषय आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.